आयुष, पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. बऱ्याच महिन्यानंतर आज आपण पुन्हा भेटतोय आणि स्टारच्या सेटवरतीच भेटतोय. काय सांगशील, कसं वाटतंय? कारण पुन्हा एकदा स्टारवरती तू आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेस. हो, नक्कीच. सगळ्यात आधी तुला भेटूनही मला खूप छान वाटतंय. आपण बऱ्याच महिन्यानेच भेटतोय, कारण मध्ये जी भेट झालेली त्याच्यानंतर आज परत या सेटवर भेटतोय आपण. आणि येस, माझी सुरुवात स्टारपासूनच झाली होती आणि आता परत मला स्टारने एक संधी दिली आहे एका वेगळ्या रोलमध्ये. सो मला खरंच खूप छान वाटतंय आणि आपली भेट झाली आहे त्याचाही मला खूप जास्त आनंद आहे. बरं, या आता नवीन मालिका दुपारच्या स्लॉटला सुरू झालेली आहे. सो काय सांगशील याबद्दल, की तू किती ही मालिका फॉलो करतोयस आणि आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेस. सो त्याची एक्साइटमेंट तुला आहे का? नक्कीच मला एक्साइटमेंट आहे, कारण आत्ताचा जो हा रोल आहे तो माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा, आधीच्या रोलपेक्षा जरा वेगळा आहे. ग्रे शेड आहे आणि छान वाटतंय काम करून. एक वेगळी टीम आहे, वेगळे को आर्टिस्ट आहेत, सगळ्यांबरोबर खूप छान वाटतंय. दुपारचा स्लॉट असला तर या सिरियलने जी काही एक सुरुवात केलेली आहे, एक ताकदीची सुरुवात आपण जी म्हणतो ती झाली आहे. आणि सगळे आर्टिस्ट एकत्र येऊन काहीतरी वेगळं करतायत या प्रोजेक्टसाठी. सो जेव्हा मला ही संधी आली तर त्याच्यावर माझं थोडासा विचार, डिस्कशन सगळं झालं आणि मग स्टारकडनंच आलंय, त्यामुळे मग माझं असं होतं की ठीक आहे, एक वेगळं आहे काम, तर कदाचित लोकांपर्यंत वेगळ्या प्रकारे म्हणता येईल, वेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचता येईल. कारण जी भूमिका लोकांनी बघितलेली ती ह्याच्यापेक्षा बऱ्यापैकी वेगळी होती. पण ह्याच्यात एक ग्रे शेड मी करू शकतो असंही लोकांना दिसेल आणि ते लोकांपर्यंत छान पोचतंय, कारण लोकांचा प्रतिसाद मला बऱ्यापैकी छान आलेला आहे आणि लोकांना आवडलेलं आहे माझं काम. नक्कीच प्रेक्षकांना काम आवडते आणि तुला प्रतिक्रिया त्याची मिळतेच आहे. सो तू सुद्धा जाऊन मावशीला सुद्धा विचारायचं आधी, की कसं होतंय काम वगैरे. आता हक्काची म्हणजे घरात आलेला आहे, सो लग्न झालंय तुझं. येस, येस. सो तिला विचारतोस का? तिला काम तुझं कसं वाटतंय? मी विचारायच्या आधीच तिच्याबरोबर माझी बाकीची मित्रमंडळी ती ते एकत्र येऊन बघतात. तिच्याकडनं मला ॲज अ ऑडियन्सही रिव्ह्यूज मिळतात, की मला हे असं खटकतंय, असंच आहे का तसं? मग त्याच्यावर काही छोट्या-मोठ्या चर्चा होतात आमच्या. पण आवर्जून माझं काम बघितलं जातंय. आधी मावशी बघत होती, आता ही बघते आणि बाकी माझ्यावर प्रेम करणारे माझे रसिक प्रेक्षक आहेतच, तेही बघतात आणि त्यांच्याकडनंही मला अ, छान प्रतिक्रिया येतायत. म्हणजे त्यांना काही वाटलं तर ते ओपनली मला सगळं सांगतात आणि त्यातनं काम आवडलं तर कौतुक तर होतंच. बरं आयुष, सुरुवात तुझी नाटकापासून झाली होती हो. आणि तुला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सो कसं वाटतंय ते? कारण आता जर बाबा असले असते, कारण बाबांनी तो तुझा प्रवास सुद्धा बघितलेला येस. आहे आणि ते सुद्धा रंगभूमीवरती होते. सो काय सांगशील, की त्यांना किती बरं भरून आलं असतं आणि तुझा हे पुरस्कार तू आता घेतलास, त्याबद्दल काय सांगशील? हा प्रश्न ॲक्च्युली माझ्या खूप जवळचाच आहे, कारण जेव्हा माझ्याबद्दल काही विचारलं गेलंय किंवा बोललं गेलंय तर त्यांचं जेव्हा नाव येतं माझ्याबरोबर, तर मला खूप छान वाटतं आणि दुःख त्या गोष्टीचं आहेच की आज ते नाही आहेत बघायला. पण येस, त्यांनी हा जो वारसा मला दिलेला आहे, ही वाटचाल त्यांनी जी सुरू केली होती, ती वाटचाल मला त्यांच्याबरोबर आज मी चालतोय असंच मला नेहमी वाटत असतं. त्यांचा आशीर्वाद आहेच आणि तो वारसा मी पुढे इतकी वर्ष आता कॅरी फॉरवर्ड करून घेऊन आलेलो आहे. मी अशा बऱ्याच छोट्या-मोठ्या माझ्याकडे जी असतात त्यांनाही मी तेच सांगतो. त्याबरोबर नाटकाला पुरस्कार मिळाला आहे तर त्यांनीच सुरू केलेली संस्था, तीच मी पुढे आता चालू ठेवली आहे आणि मराठी नाट्य परिषदेकडनं यावर्षीचं सर्वोत्कृष्ट नाटकाचा, प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार माझ्या टीमला जाहीर झाला आहे. त्या दीर्घांकाचं नाव घोर आहे. तू ऐकलंही आहेस आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्याच्यासाठी खूपच छान आलेल्या आहेत. कारण तो विषय वेगळा आहे. आमची मांडणी वेगळी आहे. त्यात आम्ही फक्त 3च पात्र असतो. मग त्याच्यात आयुष्याबद्दलचं जे काही बोलणं आहे, म्हणजे जन्मापासनं मृत्यूपर्यंतचा जो हा प्रवास आहे आणि मृत्यूनंतरचा मोक्षापर्यंतचा, तर ह्याची एक मांडणी आम्ही 1-1.5 तासात एका दीर्घांकात आम्ही दाखवलेली आहे. सो येस, मला छान वाटतंय की माझी सुरुवात नाटकापासून झाली. ती मी अजूनही जपण्याचा प्रयत्न करतोय, ती जपतोय. त्याचबरोबर सीरियल्स, टेलिव्हिजन्स, फिल्म्स या सगळ्या गोष्टींमध्येही मी आता माझी वाटचाल सुरू ठेवलेली आहे. सो दोन्ही मीडियम्समध्ये काम करताना मला छान वाटतंय, कारण दोन्ही मीडियम्समधलं काम वेगवेगळं असतंच हे सगळ्यांना माहिती आहे. तर प्रेक्षकांसमोर मला दोन्ही मीडियममधनं मला जे काही दाखवायचं असेल ते मी मनापासून प्रयत्न करून ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पोहोचतंय. सो हा वारसा असाच पुढे चालू राहील आणि नक्कीच ते दोघंही माझ्याबरोबर राहतीलच, आहेतच. सो येस, मला खूप छान वाटतंय आणि हे असंच सुरू राहणार आहे. नक्कीच, पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन थँक यू. आयुष. कसं असतं ना, की आपण एकांकिका किंवा दीर्घांक जरी करत असेल, तर तेव्हा त्यालाही खूप स्ट्रगल असतो किंवा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत असते. सो तो प्रवास तुझा काय सांगशील, की या दीर्घांकाचा प्रवास म्हणजे सुरुवात कशी झाली होती आणि आता जेव्हा बघतोयस, की एवढा रिस्पॉन्स मिळतोय?
ॲक्च्युली बघायचं तर आम्ही तिघं जे या दीर्घांकात काम करतोय, आमच्या तिघांचंच हे प्रोजेक्ट आहे. कारण आम्ही एक विजन घेऊनच पुढे ती वाटचाल केली होती. माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती. मग ती मी माझ्या मैत्रिणीसमोर मांडली. मग आम्ही विचार केला, की आपण ह्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. मुळात मला ते कॅरेक्टर खूप कॅच करायचं. जेव्हापासनं मी त्या विषयात हात घातला होता, तेव्हापासनं ते कॅरेक्टर माझ्या जवळचं वाटायला लागलेलं. सो माझी खूप इच्छा होती, की मी ते करावं. सो जेव्हा मी हा विषय मांडला, त्याच्यावर आम्ही लिहायला सुरुवात केलं, तर आमचा पहिला ड्राफ्ट रेडी झाला. पहिल्या ड्राफ्टनंतर असे 2-3 ड्राफ्ट्स रेडी झाले. मग जेव्हा आम्ही दोघं सॅटिस्फाईड झालो, की येस, आता आपल्याला जे पोहोचवायचं आहे ते पहिल्या एवढ्या सगळ्या डिस्कशन्स आणि गोष्टींच ड्राफ्ट्स नंतर आपल्यासमोर ते आलेलं आहे. मग आम्ही त्याची पहिले एकांकिका केली होती वसई कलाक्रीडाला. लोकांचा प्रतिसाद खूपच छान, प्रचंड, म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा खूप छान आलेला. मग मी तिला नंतर सजेस्ट केलं, की आपण एकांकिका का करूया? म्हणजे आता तेवढं एक प्लॅटफॉर्म जर आपण सेट केलाय, माझ्यासाठीच असं नाही पण इतर आमची जी टीम आहे, त्या सगळ्यांसाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म सेट करून दिला होता त्या एकांकिकेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मग मी सजेस्ट केलं, की आपण आपल्याच जोरावर जेवढं काही करता येईल त्याच्यावरनं आपण याला कमर्शियल लेव्हलला आणायचा प्रयत्न करूया. मग आम्ही पहिल्या शोची आमची तारीख डिक्लेअर केली. पण मग असं होतं, की फक्त 40 ते 45 मिनिटं लोकांसमोर परफॉर्म करणं मजा नाहीये. 2 अंकी करायला अ, त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत लागते किंवा तेवढी क्रू सपोर्ट लागतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. सो मग आम्ही विचार केला या दोघांच्या मधलं म्हणजे दीर्घांक. तर आपण दीर्घांक करूया. मग त्याचे लूप होल्स शोधण्याचा प्रयत्न, एक ब्रिज बिल्डिंग जे आपण म्हणतो, अ, ते सगळं आम्ही त्याचा अभ्यास सुरू केला. पण डेट डिक्लेअर होत नव्हती म्हणून आपण म्हणतो तवा गरम असेल तर हातोडी मारली किंवा काही ते केलं तर त्या प्रोसेसमधनं पटकन आपल्याला पुढे जाता येतं. म्हणून मग मीच समोरून डेट डिक्लेअर केली, आमच्या टीमला सांगितलं आणि डेट डिक्लेअर झाल्यानंतर जी काही प्रोसेस आमची परत स्पीडअप झाली, त्याच्यानंतर पहिला शो झाला. त्याचे प्रतिक्रिया, प्रतिसाद प्रेक्षकांकडनं खूप छान मिळाल्या. बरेच मान्यवरही आले होते. मग दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा झाला, 6वा झाला. असे आमचे सलग प्रयोग होत गेले आणि देवाच्या कृपेने, आई-बाबांच्या आशीर्वादामुळे आमचा एकही शो हाऊसफुल झालेला नाही असं नाही. सगळे शो आमचे हाऊसफुल झालेत. त्यात माझ्या म्हणजे लास्ट सीरियल प्रेमाची गोष्टीचे बरेच कलाकारही येऊन गेले आहेत. बरेच नाट्यसृष्टीतले मान्यवर येऊन गेलेले आहेत. तर सगळ्यांनी काही ना काही सजेशन दिलेलं आहे, जे आम्हाला जर पटवून देता आलं त्यांना, की नाही आमची विजन अशी होती आणि ते त्यांना पटलं, तर दे आर रिअली एप्रिशिएटिंग इट. पण नाटकाचा विषय, आमची कामं आणि हा विषय लोकांना समजण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाहीये. कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेलं आहे, झालेलं आहे. फक्त ते मांडणी जी आम्ही केलेली आहे, ती थोडीशी वेगळ्या विषयाला हात घालून मग केली आहे. त्यामुळे तो पूर्ण ॲम्बियन्स जो क्रिएट होतो, त्याच्यातनं लोकांना खूप वेगळं वाटतं आणि आपलंसं वाटतं. त्यामुळे खूप आवडलं लोकांना आणि ह्याचे पुढे शोज करत राहणं ही जिद्द आहेच आणि आमचं प्लॅनिंगही सुरू आहे. तर पुढच्या शोला नक्कीच मी तुला परत एकदा नेहमीसारखं सांगणार आहे आणि तुला यायचंय. नक्कीच, नक्कीच येईल. बरं, आजच्या इंटरव्ह्यूमध्ये अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा होणारच आहे तुझा, कारण तू नवीन गाडी घेतलेली आहेस. त्यासाठी तुझं कॉंग्रॅच्युलेशन. काय सांगशील की स्वकमाईची पहिली गाडी, काय फीलिंग आहे? कारण त्या प्रोसेस पण खूप मोठ्या असतात. हो, हो. खरंच मोठ्या असतात. ॲक्च्युली मी बऱ्याच वर्षांपासनं प्लॅनिंग करत होतो, की आपण घेऊया, आपण घेऊया. कारण मुंबईला येणं माझ्यासाठी ट्रेनचा माझा ट्रॅव्हल खूप सोपा वाटतो मला. कारण आधीपासूनची सवय आणि नेहमीची ट्रेन, नेहमीचं सगळं त्यामुळे. पण एक स्वतःची गाडी घेण्याची माझी एक जिद्द होती, की नाही आपण घेऊया. कारण मला जर कुठल्या लोकल माझ्या काही शूट्स आल्या किंवा मला बरंच सामान घेऊन कुठे जायचं असेल, काही करायचं असेल, तर मग माझ्याकडे तसं काही हे नव्हतं, सोर्स नव्हता. मित्रांच्या गाड्या होत्या नो डाऊट. माझे मित्र सगळे खूपच छान आहेत, सपोर्टिव्ह आहेत, ते नेहमीच असतात. पण आपलं एक काहीतरी घ्यायची अशी इच्छा होती. मग माझं आणि माझ्या बायकोचं डिस्कशन झालं, की आपण कसं प्लॅन आउट करूया, काय करूया? मग आमचं डिस्कशन सुरू होतं 1 महिना, 2 महिना, कारण ती काही छोटी वस्तू नाहीये. मग आमचं प्लॅनिंग खूप छानरित्या ठरवलं आणि मग आम्ही त्या प्रोसेसमध्ये लागलो. मग हळू बुकिंग वगैरे केलं आणि बघताय तुम्ही मी माझ्या सोशल मीडियालाही टाकलेलं आहे आणि येस, तर आता गाडी घेतलेली आहे आणि गाडी छान चालतीये, चालवतोय आणि ज्या स्पीडने ती गाडी चालली आहे तशीच माझी वाटचालही चालेल. एक गुड लक दसऱ्याच्या दिवशीच त्याच्या माध्यमातूनही आलंय. सो येस, त्याच स्पीडला माझाही हा प्रवास चालू दे आणि नेहमीसारखाच होऊ दे. नक्कीच असाच प्रवास तुझा सुरू सुरू राहू दे आणि वेगवेगळे प्रोग्रेस तू करत राहा. नक्कीच. सो काय सांगशील की तुझी अजून काही जर या वर्षात विश लिस्ट राहिलेली आहे का? विश लिस्ट तशी बघशील तर माझ्या बऱ्याच इच्छा आहेत. कारण काही इच्छा ज्या
आहेत डोक्यात त्या कदाचित होतील नाही होतील मला माहीत नाही, पण येस, आत्ता मी ज्या फील्डमध्ये आहे, मी जे काही काम करतोय, जी काही मेहनत करतोय, ती मला माहिती आहे किंवा माझ्याबरोबर जी काही माझी मंडळी असते त्यांना माहिती आहे. सो येस, हळूहळू एक एक पाऊल जसं मी टाकत आत्ता इथपर्यंत पोहोचलोय, तर मोठी कामं मला अजून मिळण्याची अपेक्षा आहे किंवा मिळतील असं मला खरंच वाटतं. ती मिळाल्यानंतर त्याच्या पुढे जाऊन अजून मग आता जसं टेलिव्हिजनमध्ये छोटं मोठं जे काही लोक ओळखतायत किंवा माझ्या कामाबद्दल लोकांना कौतुक वाटतंय किंवा त्यांना काम आवडतंय, तर तशाच पद्धतीने मला अजून मोठी कामं करून अजून लोकांच्या मनात एक घर करून ठेवायचं जे कायमचं असेल. आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मला खरंच आवडेल, कारण प्रत्येक भूमिकेचं एक बॅकग्राऊंड असतं, एक चॅलेंज असतो ती करायला. सो मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतील, मला नवीन प्रोजेक्ट्स करायला आवडतील आणि खरंच माझी इच्छा आहे की छान छान मला प्रोजेक्ट्स मिळो. आणि येस, नाटकांचा तर आपला प्रवास सुरूच आहे. ते नाटकही पूर्ण महाराष्ट्रभर आमचं जाऊ दे, त्याला प्रतिसाद लोकांचा आत्ता जो आहे तसाच मिळू दे. या अशा काही छोट्या छोट्या इच्छा नाही आहेत म्हणता येणार, बऱ्याच आहेत, पण त्यातल्या या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा असं. नक्कीच बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.